हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज जे आहे आपण बघणार आहे MBA CET बद्दल. आजचा जो आपला लेक्चर आहे त्यामध्ये आपण सर्व MBA CET बद्दल बघणार आहे. पहिले तर आपण बघणार आहे की MBA CET चा सिलेबस काय असतो, कधी आपण MBA CET देऊ शकतो, है ना. त्याच्यानंतर टॉप 10 कॉलेजेस कुठले राहतात, म्हणजे महाराष्ट्रातले जे ड्रीम्स कॉलेजेस आहे आपले, है ना. पहिले कारण आपण जेव्हा प्रिपेअर करून राहिलो तर आपल्याला नेमकं कुठल्या कॉलेजमध्ये जायचं आहे हे सुद्धा आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे. म्हणजे तसं जर स्वप्न असेल तर आपण तसे मार्क पण घेण्याचा काय करू, प्रयत्न करू. त्यानंतर जे काही पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज मध्ये डिफरन्स असतो तो आपण बघू. आणि आत्तापासून आपण कशा प्रकारे प्रिपरेशन करायला पाहिजे, कुठल्या टॉपिकवर फोकस करायला पाहिजे आणि आपला क्लास कडून तुम्हाला कशा प्रकारे मदत केल्या जाईल हे सर्व काही आपण बघणार आहे. ठीक आहे. त्याचे फॉर्म्स कधी निघतात, त्यानंतर त्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, है ना. किती तासाचा वेळ असतो पेपर सोडवायसाठी, पेपर कशा प्रकारे असतो, निगेटिव्ह मार्किंग असते की नसते, हे जे तुमचे जेवढे काही प्रश्न आहे ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या लेक्चरमध्ये काय होतील तुमचे सॉल्व्ह होऊन जाते. ठीक आहे. तो बघूया आपण, वेळ न गमावता व्हिडिओला स्टार्ट करू. ठीक आहे. तो बघा, सर्वात प्रथम तुमच्या समोर आलेला आहे तुमचा एक्झामचा पॅटर्न, है ना. तो एक्झाम पॅटर्न मध्ये जर बघितलं तर आपल्याला टोटल 200 मार्क्सचा आपला पेपर आहे. कितीचा आहे, 200 मार्क्स. आणि क्वेश्चन जरी बघितलं तर 200च क्वेश्चन आहे. 200 क्वेश्चन, 200 मार्क्स. याचा अर्थ काय झाला, इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क. एका क्वेश्चनला 1 मार्क आहे, बरोबर. त्यानंतर आता इथे लक्षात घ्या, सर्वात चांगली गोष्ट अशी आहे MBA CET मध्ये की जे विषय आपल्याला कठीण वाटतात त्याला मार्क कमी आहे. म्हणजे आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तर आपल्याला माहित पडते की सर्वात इझी आपल्याला सॉल्व्ह करायला सब्जेक्ट कुठला जातो, रिझनिंग, है ना. रिझनिंग आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. नंबर ऑफ टॉपिक सुद्धा कमी आहे आणि थोडाफार चांगला अभ्यास करून सुद्धा आपण चांगले मार्क त्यामध्ये घेऊ शकतो. आणि या तुमच्या एक्झाम मध्ये चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही जर बघितलं तर रिझनिंग हा टोटल 100 मार्कासाठी आहे. म्हणजे 200 पैकी 100 मार्कासाठी जर रिझनिंग आहे तर मोर दॅन 50% वेटेज कशाला चाललं, रिझनिंगला चाललं, बरोबर आहे. आणि आता बऱ्याच जणांना क्वांटिटी ऍप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स जो आहे थोडासा कठीण वाटतो, है ना. तो किती मार्कासाठी आहे, फक्त 50 मार्कासाठी. आणि काही जणांचा प्रॉब्लेम इंग्लिशवर सुद्धा असू शकतो, है ना. वर्बल ॲबिलिटी, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन हा म्हणजे इंग्लिशचा पोर्शन आहे सरळ सरळ. ठीक आहे. तो हाही पण किती मार्कासाठी आहे, 50 मार्कासाठी. म्हणजे आपल्याला अभ्यास करताना जे जड जाणारे सब्जेक्ट आहे थोडेफार ते कमी मार्कासाठी आहे. म्हणजे एक चिंतेची बाब इथं मुक्त होऊन जाते की आपल्याला जे येते ते जास्त प्रमाणात पेपरमध्ये आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. तो इथं टायमिंग राहतो तुम्हाला 2.5 तासाचा. किती तासाचा टायमिंग राहतो, 2.5 तासाचा. रिझनिंग मध्ये जर बघितलं तर एक आहे लॉजिकल रिझनिंग आणि दुसरा आहे तुम्हाला अबस्ट्रॅक्ट रिझनिंग, है ना. लॉजिकल रिझनिंग अँड अबस्ट्रॅक्ट रिझनिंग. ठीक आहे. तो जो लॉजिकल रिझनिंग आहे तो आहे 75 मार्क्ससाठी. किती मार्कासाठी आहे, 75 मार्क्स. ठीक आहे. आता लॉजिकल रिझनिंग म्हणजे काय नेमकं, तर जसं आपण बँकिंग मध्ये बघतो किंवा SSC रेल्वे मध्ये बघतो, है ना. तो बँकिंग मधला जो रिझनिंग आहे तो पूर्णपणे कोणता रिझनिंग आहे, लॉजिकल रिझनिंग. बँकिंग मध्ये हा क्रिटिकल रिझनिंग किंवा अबस्ट्रॅक्ट रिझनिंग जो म्हणतो आपण हा पोर्शन नसतो, है ना. मग चांगली गोष्ट अशी आहे की याच्यासोबतच आपली बँकिंगची पण प्रिपरेशन होते. म्हणजे 75% जे मार्क आहे आपले, 100 जर म्हणू आपण, है ना, 75 आणि 25, तर 75% मार्क कशातून निघून राहिले, आपल्या बँकिंगच्या अभ्यासच्या सिलेबस मधूनच निघून राहिले, है ना. आता बँकिंग मध्ये जर बघितलं तर रिझनिंग मध्ये हा जो आहे समजा लॉजिकल रिझनिंग, यातला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक राहतो पझल. कुठला राहतो, पझल, बँकिंग मध्ये. आणि अगेन तुम्ही जर MBA CET ला जरी आले किंवा MCA CET ला जरी गेले, ठीक आहे, तो सर्वात महत्वाचा अगेन काय येतो, पझल. म्हणजे 75 पैकी नियर अबाउट 30 to 35 मार्क्स हे कशावर डिपेंड आहे, पझल. येतं लक्षात. आणि बँकिंग मध्ये जर बघितलं समजा 35 मार्कासाठी रिझनिंग राहते तो 15 ते 20 मार्कासाठी पझल विचारलं जातात. म्हणजे दोन्ही इकडे इम्पॉर्टंट पोर्शन काय आहे, सेम आहे रिझनिंग मधलं जर बघितलं तर. ठीक आहे. आणि आपल्या क्लासमध्ये जो आहे तुम्हाला रेग्युलर क्लासमध्ये हा जो टॉपिक आहे कमीत कमी 1 महिना शिकवला जातो. किती, म्हणजे मी जे अदर क्लासेसच्या बाबतीत बघितलं आहे तिथे 8 ते 10 दिवसामध्ये
पझल संपून टाकतात, कारण 1.5 महिन्यामध्ये पूर्ण रिजनिंग संपते. आणि आपल्या इथे 1 ते 1.5 महिना आपण पझलच शिकवतो, कारण आपला फोकस एरिया राहते की ज्याच्यावर आपण पास होऊ शकतो त्याची जास्तीत जास्त आपण काय घेतली पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. हे तर रेग्युलर क्लासच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं. पण तुमची एक्स्ट्रा बॅच घेऊन है ना, मी जसं सांगितलं तुम्हाला आधी मागच्या वर्षीपर्यंत आपण असं करत होतो की आफ्टर दिवाळी जे आहे MBA वर फोकस करत होतो. पण आता सध्या ऑगस्ट मंथ सुरू आहे आणि आपण MBA ची बद्दल तुम्हाला सांगत आहे फॉर एक्झाम्पल. आणि आपण लगेच जे आहे याच्यावर ऍक्शन घेऊ आणि नेक्स्ट सॅटर्डे संडे किंवा मे बी उद्यापासून सुद्धा आपण याचं काम काय करू, सुरू करू. कारण आपल्याला माहिती आहे की इथं जर आपल्याला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर आपल्याला 90% अबोव मार्क्स काय करायचे आहे, कव्हर करायचे आहेत है ना. आणि एकदम वेळेवर है ना, म्हणजे आता जे नवीन विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना पण माझं सजेशन राहील की काही विद्यार्थी काय करतात, दिवाळीच्या नंतर क्लास जॉईन करतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की याची जी एक्झाम आहे मार्च किंवा एप्रिल मध्ये होते. तर मार्च एप्रिल मध्ये एक्झाम होते आणि मार्केटमध्ये असं सांगितलं जाते की काही नाही बाबा 2-3 महिन्यात होऊन जाते सिलेबस कव्हर. बरोबर आहे, 2-3 महिन्यात सिलेबस कव्हर होईल. तुम्ही अभ्यासही करसाल ताकदनी, पण तुम्हाला भेटेल 65-70% आणि ऑन द बेसिस ऑफ 65-70% जे आहे आपल्याला चांगलं कॉलेज मिळू शकत नाही. येतं लक्षात. आणि 2.5, 3, 3.5, 4 लाखाचे जर पॅकेज घ्यायचे असतील तर मग काही हरकत नाही. पण एक जर चांगलं लाईफस्टाईल पाहिजे असेल, चांगलं पॅकेज पाहिजे असेल तर आपल्याला प्री प्लॅनिंगनं चालणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे आत्ताचा जो टायमिंग आहे तो बेस्ट टायमिंग आहे क्लासेस करण्याचा. कारण आपला ऍटलिस्ट डिसेंबर पर्यंत पूर्ण सिलेबस काय होऊन जातो, कम्प्लीट होऊन जातो. त्यासोबत आपण एक्स्ट्राची तुमची प्रॅक्टिस घेत आहे एव्हरी सॅटर्डे संडे. म्हणजे जसा हा पझल आहे हा क्लासमध्ये तर शिकवल्याच जाईल आणि याची वेगळी सुद्धा तुमची काय घेतल्या जाईल, प्रॅक्टिस घेतल्या जाईल. कारण जेवढी मॅक्झिमम प्रॅक्टिस करू येतं लक्षात, तेवढं त्याची आपल्याला काय भेटेल, क्लॅरिटी भेटेल. ठीक आहे. तो जसा हा एकच टॉपिक मी सांगितलं तुम्हाला पझल फार इम्पॉर्टंट आहे ना, तसंच जर तुम्ही क्वांट मध्ये आले तर इकडे बँकिंग मध्ये सुद्धा DI इम्पॉर्टंट आहे आणि इकडे क्वांटिटी ऍप्टिट्यूड मध्ये पण काय इम्पॉर्टंट आहे, DI ऍप्टिट्यूड आहे. सॉरी DI इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तो जर बघितलं 50 मार्कासाठी याचं वेटेज पकडू शकतो आपण 15 ते 20 मार्क. किती मार्क पकडू शकतो, 15 ते 20 मार्क है ना. हे मी तुम्हाला मुद्दाम याच्यासाठी सांगून राहिलो कारण आपल्याला मेन एरिया टार्गेट करणं गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी टॉपिक करून जास्तीत जास्त काय भेटले पाहिजे, आपल्याला मार्क मिळाले पाहिजे है ना. तो दुसरा आहे अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग है ना. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग किती मार्काला आहे आपल्याला, 25 मार्काला. तसा हा जर सिलेबस बघितला अब्स्ट्रॅक्ट रिझनिंगचा हा एका महिन्यात खतम होतो. किती महिन्यात, एका महिन्यामध्ये 7-8 टॉपिक आहे तिथे आणि एकदम इझी पोर्शन राहतो. पण माझं म्हणणं आहे की जर 25 मार्कासाठी अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग आहे आणि इझी आहे तर आपल्याला पुरेपैकी पुरे मार्क भेटायला पाहिजे. नाही की तर 25 पैकी 15 ते 20 मार्क तरी आपले तिथून कव्हर व्हायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल की नंबर ऑफ प्रॉब्लेम आपल्याला काय करावं लागतील, सॉल्व्ह करावं लागतील है ना. देन बघा वर्बल ॲबिलिटी अँड काय आहे, रीडिंग कॉम्प्रहेन्शन है ना. आणि याच्यात सिनोनिम्स, अँटोनिम्स, फ्रेजेस वगैरे हे गोष्टी तुम्हाला जास्तीत जास्त विचारल्या जातात. ठीक आहे. तर याचं पण जे आहे हा क्लास तर तुमचा होऊनच जाईल. याच्यासोबत जो मी तुम्हाला सॅटर्डे संडेचा एक्स्ट्राचा क्लास सांगू राहिलो त्याच्यामध्ये आपण रिडिंगची पण हॅबिट डेव्हलप करू. त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुरू करू त्याच्यामध्ये. येतं लक्षात. म्हणजे तुम्हाला काहीतरी टास्क दिला जाईल, समजा एखादा टॉपिक दिलेला आहे त्याला तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे समोर येऊन. येतं लक्षात. म्हणजे इंग्लिश आधीच तुम्हाला दिला जाईल तो टॉपिक, असं नाही की वेळेवर दिलेला आहे म्हणून. तुम्ही त्याला गुगल सर्च करा, थोडंसं त्याच्यावर अभ्यास करा आणि तुमचे पॉईंट तुम्हाला समोर येऊन मांडता यायला पाहिजे. यानं 2 गोष्टी होतील, एक तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होईल, सेकंड गोष्ट जे आहे तुमचं रिडिंगची पण हॅबिट वाढेल आणि तुम्ही सर्च पण करायला लागसाल. म्हणजे आपल्याला इंग्लिश सोबतच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि आपलं रिडिंग कॉम्प्रहेन्शन पण काय करायचं आहे, बिल्ड करायचं आहे. हा किती मार्काचा पोर्शन आहे, 50 मार्काचा है ना. अगेन रिडिंगवर माझं सजेशन एकच राहते की मोस्ट ऑफ दी भर द्यावं लागते याच्यामध्ये, इंग्लिशमध्ये ते द्यावं लागते रिडिंगवर. म्हणजे जेवढं जास्त तुम्ही रिडिंग करसाल है ना. मग तसंच आपण करू की एखादा सध्याची न्यूज सुरू आहे समजा, ठीक आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते इंग्लिशमध्ये येऊन मांडा समोर. तुम्हाला पहिलेच टॉपिक दिला जाईल की हा टॉपिक तुम्हाला मांडायचा आहे, सर्वांना बोलायचा आहे समजा है ना, किंवा काही जणांना बोलायचं आहे. तर मग सर्वजण त्याला काय करतील, प्रिपेअर करतील आणि त्याच्यावर ते बोलतील.
म्हणजे तो टॉपिकही अंडरस्टँड होईल, त्याचे सिनॉनिम अँटॉनिम्सही होतील आणि आपलं काम पण होऊन जाईल. आणि मोस्ट ऑफ दी जे पॅसेज किंवा फिलिंग द ब्लँक्स या गोष्टी येत असतात त्या रिसेंट मध्ये जे काही सुरू आहे त्याच्याशी रिलेटेड आहेत. म्हणजे आपल्याला न्यूजपेपर रिडिंग हॅबिट करणं गरजेचं आहे ना. न्यूजपेपर जो राहतो लक्षात घ्या तसा द हिंदू सांगितला जातो, पण द हिंदूचा प्रॉब्लेम असा जातो की आपल्या इकडे जो आहे द हिंदू एक दिवस लेट येतो, येतं लक्षात. आणि खेड्या विभागात जर बघितलं तर मग 2-2 दिवस लेट येतो. द हिंदू भेटणं थोडंसं कठीण आहे आपल्या इकडे है ना. तो त्याला ऑप्शन आहे की इंडियन एक्सप्रेस वाचू शकता तुम्ही, द इंडियन एक्सप्रेस. टाइम्स ऑफ इंडिया वाचलं तरी चालते, पण बेटर आहे की तुम्ही कुठला रीड करा, द इंडियन एक्सप्रेस है ना. चांगली लँग्वेज आहे, थोडी अंडरस्टँडेबल आहे. तो न्यूजपेपर आपण कसा वाचायचा, त्यातल्या कुठल्या न्यूज आपण पिक करायच्या, हे सर्व तुम्हाला क्लासमधून सजेस्ट केल्या जाईल. ठीक आहे. हा पेपर पॅटर्न समजला तुम्हाला. 50 मार्कासाठी क्वांटिटी अप्टिट्यूड आहे, लॉजिकल रिझनिंग आहे 75 मार्काचं, अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग 25 मार्काचा, हा पूर्ण रिझनिंगच पोर्शन आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला इंग्लिश आहे 50 मार्काचं. क्लिअर इथपर्यंत सर्व. ठीक आहे. आणि इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क. 50च्या समोर 1 याच्यासाठी लिहिलं आहे, कारण एका क्वेश्चनला मार्क आहे 1, तर 50 क्वेश्चनला मार्क झाले 50. तो असं 200 क्वेश्चन आणि 200 मार्क. ठीक आहे. याची तुम्हाला शेवटी स्ट्रॅटेजी पण सांगितलं जाईल व्यवस्थित कसं सॉल्व्ह करायचं आहे तर. ठीक आहे. आता इथं जर बघितलं तर इथे टॉप MBA कॉलेजेस इन महाराष्ट्र CET 2024 है ना. तो कुठले कुठले आहे, JB, IMS है ना, सिमश्री, KG सोमय्या, कुंभा है ना, वेलिंगकर, त्यानंतर IES, MC, RC. ठीक आहे. शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत, हे तुम्ही सर्च करू शकता. दालमिया कॉलेज आहे तिकडे, CIES आहे. ठीक आहे. तो हे असे टॉपचे 10 कॉलेजेस आहेत. पण हे जे टॉपचे 10 कॉलेजेस आहे याच्यात जर नंबर लावायचा असेल तर आपल्याला पर्सेंटाईल पाहिजे 98 पर्सेंटाईल टू 99 पर्सेंटाईलच्या वरच तुम्ही कन्सिडर करू शकता. किती? 98 टू 99 पर्सेंटाईलच्या वर. ठीक आहे. आणि जर आतापासून आपण टार्गेट करतो तर नथिंग इज अ इम्पॉसिबल. कुठलीच गोष्ट काही कठीण नाही आहे है ना. आपण ठरवलं तर सर्व काही शक्य आहे, ठरवेपर्यंत सर्व काही आहे फक्त. आणि हे अचीव करणं काही मोठी गोष्ट नाही आहे है ना. मी तुम्हाला ऍट द एंड मोमेंट सांगणारच आहे की आपल्याला जर 98 किंवा 99 पर्सेंटाईल पाहिजे आहे तर आपल्याला काही 200 पैकी 198 किंवा 190 मार्क नाही काढायचे आहे. ठीक आहे. हे मी तुम्हाला समजून सांगतो शेवटी काय आहे तर नेमकं. ठीक आहे. हे समजलेलं आहे. आणि आपलं जर टॉप 30 मध्ये जरी नाव येते, टॉप 30 कॉलेजेस जे आहे हे टॉप 10 बद्दल झालं है ना. टॉप 30 चे जे कॉलेजेस आहे ते तुम्हाला 90 पर्सेंटाईल पेक्षा जास्त भेटले तरी मिळून जात. येतं लक्षात. आणि टॉप 30 कॉलेजमध्ये जरी तुमची ऍडमिशन झाली तर एक चांगलं पॅकेज तुम्हाला भेटण्याचे चान्सेस आहे ना. तिथून तुम्ही ग्रो करू शकता. आता जी ही एक्झाम आहे, मोड ऑफ एक्झाम है ना, तर ती आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. कशी आहे? कम्प्युटर बेस्ड टेस्ट. म्हणजे आपली कम्प्युटरवरच काय होणार, टेस्ट होणार, पेपरवर नाही होणार है ना. त्यानंतर जर बघितलं इथं टाइम है ना, ड्युरेशन आधीच सांगितलंय 150 मिनिट, 2.5 तास है ना. आणि 1 मार्क आहे करेक्ट आन्सर साठी है ना. स्कोरिंग पॅटर्न जर बघितलं आपण तर हा सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे, इथं लक्षात घ्या. इथं म्हटलेलं आहे निगेटिव्ह मार्किंग इन महाराष्ट्र CET, नो निगेटिव्ह मार्किंग. काय म्हणते? निगेटिव्ह मार्किंग नाही आहे है ना. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे ना. बँकिंग मध्ये किंवा SSC, रेल्वे किंवा कोणतीही तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला गेले तर त्यामध्ये काय असते? निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे जर एखादा क्वेश्चन चुकला तर आपले पॉझिटिव्ह क्वेश्चन मधून 0.25 मार्क काय होतात? मायनस होतात. पण इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये. क्लिअर आहे? सरकारचं सरकून काय टेन्शन पण बसून नाही काय. ठीक आहे. चल, तो याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. समजलं आहे? ठीक आहे. तो इम्पॉर्टंट का आहे ते पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे. टोटल क्वेश्चन 200 आहे. MCQs ऑलरेडी सांगितलेला आहे. ठीक आहे. आणि याची अप्लिकेशन प्रोसेस जे आहे, म्हणजे जो आपल्याला फॉर्म फिलिंग करायचा आहे तो पण कसा करावा लागतो?
ऑनलाईनच, म्हणजे पेपर वर्क त्याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे, ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे आणि 2.5 तासाची एक्झाम आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, है ना. टॉप 10 चे कॉलेज तुमच्या समोर दिलेले आहे. ठीक आहे. यानंतर बघा याचे हे फुल फॉर्म वगैरे दिलेले आहे. कंडक्टिंग बॉडी स्टेट सेट डायरेक्शन ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र. ठीक आहे, हे इतकं काही तुम्हाला इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक, नंबर ऑफ कॉलेजेस अंडर महाराष्ट्र सीईटी एक्झाम, म्हणजे 330 प्लस कॉलेजेस आहेत तसे जर बघितलं तुम्ही तर आपल्या महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायसाठी. पण आपल्याला कुठे यायचं आहे, टॉप 30 मध्ये, है ना. तो कुठलीही गोष्ट तुम्ही एखाद्या लेवल पर्यंत आरामात पोहोचू शकता, पण त्या लेवलच्या वर जायसाठी एक वेगळी मेहनत आपल्याला घ्यावं लागते, है ना. दे रे हरी पलंगावरी वाला काम जमत नाही, की नाही बाबा मी ट्युशन लावली, है ना, किंवा काहीतरी कोर्स विकत घेतला, बस घेतला, आपलं लेक्चर बघितले किंवा लेक्चर केले, घरी गेले, झोपा काढल्या, यानं काही टॉप 30 कॉलेज मिळत नाही. टॉप 30 म्हणा किंवा टॉप 10 म्हणा, जेवढं मोठं स्वप्न असेल तेवढी मेहनत करण्याची तयारी सुद्धा आपली पाहिजे, है ना. आपली अकॅडमी तुम्हाला 100% जे काही तुम्हाला पाहिजे आहे ते प्रोव्हाइड करेल. नोट्स पाहिजे आहे, टेस्ट सिरीज पाहिजे आहे, है ना. आपण यावर्षी डिसेंबर पर्यंतचं टार्गेट याच्यासाठी ठेवलेलं आहे, कारण डिसेंबर नंतर एव्हरी वीक आपल्याला टेस्ट घ्यायच्या आहे. काय घ्यायच्या आहे, टेस्ट, की कोण कुठपर्यंत पोहोचलेला आहे. आणि फुल लेंथ टेस्ट डायरेक्ट, मग टेस्ट कशा होती, फुल लेंथ टेस्ट, है ना. मग त्याच्यात कोण कुठं पोहोचलेला आहे, कोणाचा कोणता एखादा वीक सेक्शन आहे का, त्याला या सेक्शन मध्ये मार्क का बरं नाही कव्हर करता येऊ राहिले, है ना. फक्त तुमची एक मदत लागेल की तुम्हाला येणं आहे, है ना. तुमची मदत केवढी पाहिजे, फक्त की तुम्ही या. तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथे एक एक्स्ट्रा टीचर पण आहे, है ना. तो जे आहे एखादा टॉपिक जर जमत नाही आहे, ठीक आहे, तो टॉपिक तुमचा सेपरेटली करून दिल्या जाईल, पण त्याच्यात तुमची इच्छा आवश्यक आहे मात्र, है ना. जे काही असेल ते रिअली टीचरांना सांगायचं. 200 पैकी पहिल्या वेळेस आपल्याला 40 मार्क भेटले असेल, काही अडचण नाही, पहिले रियालिटीला फेस करा. समजून आलं का. नाही तर काही जण लपून ठेवतात, अरे सरांना कसं सांगू किंवा घरच्यांना कसं सांगू, मित्राला कसं दाखवू. जोपर्यंत तुमची रिअल परिस्थिती माहीतच पडणार नाही तोपर्यंत कोणी तुम्हाला हेल्प करू शकणार आहे का. समजून आलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक आहे, तुम्ही आता इनइक्वॅलिटी बघा, इनइक्वॅलिटी 5 मार्कासाठी आहे, ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा सोडवता तुम्हाला 5 पैकी तुमचे 2च बरोबर येतात. तो आपल्याला माहित पडलं पाहिजे ना 3 चुकून का बरं आले. तर या गोष्टी तुम्ही टीचरांशी काय करायला पाहिजे, कन्सल्ट करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर सेल्फ इमानदार राहिले, त्याला काय म्हणू आपण, सेल्फ इमानदारी म्हणू, है ना. स्वतःसोबत इमानदार असणे, जगासोबत भलेही धोका केला चालते पण स्वतःसोबत धोका करायचा नाही. समजून आलं. स्वतःसोबत धोका करणं म्हणजे आता तर आपण एखादी गोष्ट पार करून घेऊ, पण समोर जाऊन ती अडचण आपल्या नंतर सतावणारच आहे. ठीक आहे. जे गोष्ट जमत नाही ते टीचरांसोबत कन्सल्ट करून विचारून घ्यायची. तसं तुम्हाला माहितीच आहे की आपल्या क्लासमधून आपण जास्तीत जास्त नंबर ऑफ प्रॉब्लेम घेतोच. एखादा जर चांगला अभ्यास करणारा असेल तर तो आरामात तसाच स्कोअर करून घेतो, पण काही असतात की नाही समजत आपल्याला वेळेवर, है ना, तो नंतरही विचारलं तरी चालतं. क्लिअर आहे. तो टॉप 30 किंवा टॉप 10 कॉलेजेस आपण जे आहे ते टार्गेट करायला पाहिजे जर आपल्याला एक चांगलं करिअर पाहिजे आहे तर. MBA नक्कीच एक चांगलं करिअर आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजमधून MBA अचीव्ह करता, है ना, MBA खूप चांगली डिग्री आहे. हे तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे कारण तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये भरपूर सारे चेंजेस येतात त्यांनी, है ना. तुमचा ॲटिट्यूड, बोलण्याची स्टाईल, तुमचं राहणीमान, ह्या गोष्टी पूर्णपणे काय होतात, ट्रिमेंडसली चेंज होतात. म्हणजे तुम्हाला मी जे आत्ता बघत आहे आणि तुम्ही MBA केल्यानंतर तो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज येतो, तो ट्रिमेंडस चेंज असतो. समजून आलं का. म्हणजे तुमचा चेहरा मोहराच पूर्ण बदललेला असतो आणि इन्कम आल्यानंतर तर मग काही सांगावंच लागत नाही. अलग लक्षात, आपोआपच माणूस ग्लो करायला लागतो, है ना. तो फक्त किती महिने मेहनत आहे. म्हणजे आता जर आपण मार्च एप्रिल मध्ये पेपर देऊन राहिलो, है ना, तो तसं तर मेहनत आपल्याला आयुष्यभरच आहे बेटा, है ना. म्हणजे असं मी काही तुम्हाला फेक मध्ये नाही ठेवणार, नाही तर मग ते आपण ऐकत आलेलंच आहे. बेटा 10वी झालं की झालं, बेटा 12वी झालं की झालं, बेटा ग्रॅज्युएशन झालं की झालं, बेटा MBA झालं की झालं. येतं का लक्षात. असं काही नाही आहे, मेहनत करावीच लागते. पण आपली जे सक्सेसची आता पहिली पायरी आहे सध्या ते काय आहे, टॉप 30 किंवा टॉप 10 कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्या. त्याच्यानंतरही की आपली कॉम्पिटिशन संपलेली नसते. ज्याला वर राहायचं आहे त्याला मेहनत करतच राहावं लागते.
ते आत्ताच नाही, ते आयुष्यभरासाठी असते. असं काही आहे का? तुम्ही आता विचार करा की एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही अभ्यास करूनही एखाद्या चांगल्या कंपनीत जॉब घेतला, बरोबर आहे, पण त्या कंपनीत जाऊन तुम्ही कामच नाही केलं तर ते ठेवतील का तुम्हाला? नाही. प्रायव्हेट कंपनी बाबा शेवटी, है ना. तिथेही तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स दाखवावा लागतो. म्हणजे आयुष्यात जर आपल्याला चांगली लाईफस्टाईल पाहिजे आहे तर चांगली मेहनत घेण्याची तयारी पण आपली ठेवावी लागते. मेहनत तो करण्याचा, है ना. एन्जॉयमेंट इज अ पार्ट ऑफ लाईफ. ऐकून घ्या व्यवस्थित. एन्जॉयमेंट इज अ पार्ट ऑफ लाईफ, इट इज नॉट अ होल लाईफ. एन्जॉयमेंट हा लाईफचा पार्ट असतो. पूर्ण दिवसभर एन्जॉयमेंट नसते. तुम्ही विचार करा, तुम्ही रात्री झोपले, दिवसाही झोपले, तुम्हाला नुसतं झोपूनच ठेवलं, भले झोप तुम्हाला आवडते असं आपण पकडून चालू, पण आपण कंटिन्यू झोपू शकतो का? किंवा एखादी गोष्ट आवडते, फॉर एक्झाम्पल एखाद्याला रसगुल्ला आवडते, तर त्याला बसले रसगुल्ले खाऊ घाला, खाऊ शकते का तो? 10-15 खाल्ल्यानंतर 20 खाईन, 100 खाईन जास्तीत जास्त, त्याच्यानंतर तो सांगेल अरे बाबा मला जिंदगीत नाही खायचा आता हा रसगुल्ला. समजून आलं? तर हे जो राहते हा पार्ट ऑफ लाईफ आहे, याला होल लाईफ बनवायचं. समजून आलं? ठीक. चल, तो आता एक्झाम बद्दल बघा थोडस. आता जसं मी पहिले तुम्हाला सांगितलं, पर्सेंटाईल बद्दल बघून घेऊ आपण. 200 मार्क्सची मी तुम्हाला एक्झाम सांगितली आहे, ज्याला 2.5 तासाचा काय आहे टायमिंग आहे. दॅट मीन्स 150 मिनिट, है ना. कारण या गोष्टी आपल्याला क्लिअर पाहिजे आणि स्टार्टिंगला आपल्याला थोडासा हा इझी वाटायला पाहिजे, जे आपल्याला अचीव करायचं आहे, माहित पाहिजे नेमकं की कसं अचीव करायचं आहे, यासाठी सांगतो. ठीक आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला पर्सेंटाईल पाहिजे 98 पर्सेंटाईल टू 99 पर्सेंटाईल फॉर द टॉप 10 कॉलेजेस. आणि जर आपल्याला टॉप 30 मध्ये यायचं आहे तर किती म्हणू आपण? 90%, अबो 90% आहे. ठीक आहे. त्याच्या खाली मग 30च्या खालचे कॉलेजेस भेटतील तुम्हाला, टॉप 30च्या बिलो वाले. ठीक आहे. तो आपलं टार्गेट नेहमी हायस्ट ठेवायचं. जसं की आपले एपीजे अब्दुल कलाम साहेब सांगून गेले, है ना, की ड्रीम आपलं काय असलं पाहिजे? बिग असायला पाहिजे. जर इथलं स्वप्न पाहायसाल तर नाही की ते इथं तरी असाल. पहिलेच जर लोगोवर बघून घेसाल तर मग तो ट्राय करण्याचाच काही अर्थ नाहीये, है ना. चल, सो ड्रीम आपलं काय असायला पाहिजे? हाय. तो आपण तर टार्गेट कितीचं ठेवायचं? 99च आपल्याला काय करायचं आहे? अचीव करायचे आहे. आणि नथिंग इज अ इम्पॉसिबल जर आपण ठरवतो तर, है ना. आता आपल्या महाराष्ट्राचे जे आपले आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, है ना, बघा टार्गेट बद्दल तुम्ही विचार करून बघा. त्यांच्यापासून शिकण्यासारखी गोष्ट आहे की अवघ्या हिंदुस्थानावर औरंगजेबाचं राज्य होतं. होतं की नव्हतं? अवघ्या हिंदुस्थानावर औरंगजेबचं काय होतं त्यावेळेला? मुघल सल्तनतचं राज्य होतं, है ना. आणि ज्या वेळेला स्वराज्य स्थापनेची छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं वय काय असेल? किती असेल तुम्ही सांगा? त्यांचं वय होतं 19 वर्ष. किती वर्ष? 19 वर्ष. 10-12 मित्र घेऊन, है ना, रायरेश्वराच्या टेम्पल मध्ये, मंदिरामध्ये गेले आणि तिथं या 10-15 मित्रांनी शपथ घेतली की आपण काय स्थापन करणार आहे? स्वराज्य स्थापन करणार आहे, है ना. विचार करा की जिथं सर्व गुलामगिरी आहे तिथं काय स्थापन करायचं आहे? स्वराज्य स्थापन करायचं आहे. छोटी मोठी शपथ आहे का? नाही आहे, है ना. गुरु गोविंद सिंग बघा काय म्हणतात की 1.25 लाख से एक लढावा, है ना. म्हणजे 1.25 लाख लोकांसोबत मी कोणाला लढवेल? एकाला. एक व्यक्ती 1.25 लाख लोकांसोबत लढू शकतो आणि त्यांनी ते प्रूव्ह करून दिलं, है ना. म्हणजे भारत जर आता सेफ आहे तर सर्वात जास्त जर आक्रमण झाले असेल ते कुठे झाले? ते झाले पंजाब प्रांतावर. म्हणजे सर्वात जास्त जर आक्रमण कोणाला सहन करावं लागले असतील तर ते कोणाला करावं लागले? सिखांना करावं लागले. आणि त्यांच्यात दम भरणारे कोण होते? गुरु गोविंद सिंग, है ना. ज्यांनी सांगितलं जर वेळ आली तो चिडिया जे आहे ते बाज सोबत लढून जाऊ शकते आणि एक व्यक्ती 1 लाख व्यक्ती सोबत लढू शकतो, है ना. तर हे आपल्या इथले महान लोक आहेत जे आपल्याला सांगून गेले आणि आपल्यासाठी छोटंसं टार्गेट आहे फक्त. अरे येस ऑर नो? 8-9 महिन्यामध्ये हे कव्हर करणं काही मोठी गोष्ट नाही आहे, इफ वी डिसाइड, है ना. आणि बघा आता जसं मी तुम्हाला सांगितलं मार्क किती आहे रे? 200 मार्क आहे, है ना. तर 200 पैकी 99 पर्सेंटाईल जायसाठी
आपल्याला काही 190 किंवा 198 मार्क लागत नाही. आपल्याला जे मार्क पाहिजे आहे ते कसं असते लक्षात घ्या. समजा आता लास्ट इयरची MBA CET ची एक्झाम जर है ना, तर असं कन्सिडर करा की 70-80 हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली असेल फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. तर त्यापैकी टॉपचे जे 100 स्टुडंट आहेत, म्हणजे वरचे जे 100 सर्वात जास्त मार्क भेटलेले विद्यार्थी आहेत, त्यांना जे मार्क भेटले असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल वरच्या 100 जणांना 140, 139, 142, 143 असे काहीतरी मार्क भेटले आहेत. तो 100 जणांचा एक ऍव्हरेज काढू आपण. ठीक आहे. तो फॉर एक्झाम्पल ऍव्हरेज आला 140. किती आला? 140 मार्क. म्हणजे 100 विद्यार्थ्यांचा जो काही ऍव्हरेज क्रायटेरिया आहे, असा काही फिक्स तर नाही आहे, पण असा काढला जातो. ठीक आहे. तो ऍव्हरेज किती आला? 140 फॉर एक्झाम्पल. तर त्या वर्षीचं 100% आहे 140. म्हणजे हे 200 कट झालं. 100 कितीवर आला आता? 140. म्हणजे रिझल्ट किती पैकी लागू राहिला? 140 पैकी, नॉट 200 पैकी, है ना. आणि मोस्ट ऑफ दी जे बघितला गेलेला आहे, ठीक आहे, तो जास्तीत जास्त 100% जातो 130 ते 150 मार्काच्या मतात. किती? 130 ते 150 मार्काच्या बिटवीन, है ना. म्हणजे हायएस्ट गेला तो 150 वर जाईल, अदरवाईज कधी 130 वरही राहते. आता ते डिपेंड करते की पेपरची लेवल काय आहे. कुठल्या वर्षी पेपर कठीण येईल, कुठल्या वर्षी पेपर काय येईल, इझी येईल. बरोबर आहे. तो ते लेवलवर डिपेंड करतो. दरवर्षी व्हॅरी होते, है ना. जसं मागच्या वर्षीचा पेपर कठीण होता, तर कमी सोडून सुद्धा पोरांना चांगले पर्सेंटेज मिळालेले आहे. येतं लक्षात. आणि एक चांगली गोष्ट आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणजे अंदाजे टोले मारायसाठी आपल्याजवळ चान्स आहे, पण त्याचाही उपयोग कसा करायचा ते पण आपण आता बघणार आहे. ठीक आहे. तो पहिले आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला 200 मार्क टार्गेट करायचे आहेत का? नाही. आपलं टार्गेट किती आहे? हायएस्ट टार्गेट पकडू आपला आपण 150. किती पकडू? 150. ठीक आहे. समजा 150 मार्क आपल्याला पाहिजे आहे. तो 150 मार्क घ्यायसाठी मी तुम्हाला सांगतो, अभ्यास 130 मार्काचाच करायचा आपल्याला. किती मार्काचा अभ्यास? म्हणजे 200 पैकी 130 मार्काचा जरी आपण अभ्यास करतो व्यवस्थित, तरी आपण 99% वर पोहोचलो असं समजून जा. म्हणजे तुम्हीच विचार करा की तुमच्या मेहनतचे तुम्ही 130 टार्गेट केलेला आहे, तुम्हाला 120च मार्क भेटले, म्हणजे 10-15 मार्क चुकले फॉर एक्झाम्पल, है ना. तुम्हाला मार्क किती भेटले? म्हणजे जो तुम्ही अभ्यास करून गेले होते 130 मार्काचा, त्याच्यापैकी तुम्हाला मार्क किती भेटले? 120 भेटले फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. मग वरचे 80 क्वेश्चन उरले नाही का? मग नो निगेटिव्ह मार्किंगचा फायदा नाही होत का इथं? म्हणजे ते 80 क्वेश्चनचे आपण अंदाजे टोले मारणार की नाही मारणार? कारण निगेटिव्ह तर जाणार नाही आहे. मग 80 जर आपण अटेम्प्ट केले तर काही तर आपले चांगले कर्म असतील की ज्याचे 10-15 मार्क आपल्याला मिळतील. ठीक आहे. मग 130 मधून समजा 120 मार्क तुम्हाला तुमच्या मेहनतचे मिळाले, आणि 10-15 मार्क समजा आपण, समजलं का, देवाची कृपा म्हणून, है ना. तर ते जर भेटले तर आपलं काम जमलं. कुठं पोहोचलं आपण? 120 आणि 15 किती? 135. ठीक आहे. पण जरी आपल्याला 120 मार्क पाहिजे आहे, म्हणजे मिळवायचे आहे, तो टार्गेट मात्र आपलं कुठं असायला पाहिजे? 150. 140, 150 वर जेव्हा टार्गेट असेल तेव्हा कुठं आपण 120 अटेम्प्ट पर्यंत घेऊ. समजून आलं. म्हणजे 200 पैकी अभ्यास किती मार्काचा करायचा आहे? फक्त 130, 140 मार्काचा आपण इंडियन ऍव्हरेज पकडून तो. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला 50 मार्काचं क्वांट आहे. ठीक आहे. 100चं रिझनिंग आहे आणि 50चं काय आहे? इंग्लिश. म्हणजे याच्यात फायदा असा आहे की आपल्याला जर एखादा सब्जेक्ट कठीण वाटते तर त्याला थोडं अवॉइड करा, काही अडचण नाहीये. जसं आता क्वांट आहे, है ना. काही जणांना असं समजू की आपण क्वांट कठीण वाटते, पण 50 पैकी 50 पूर्ण कठीण असतील का? ऍटलिस्ट त्यातले काही तर असे टॉपिक असतील ज्याची आपण पूर्णपणे प्रॅक्टिस करू. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता रेशिओ अँड प्रोपोर्शन सोपा चॅप्टर असतो, पार्टनरशिप, टाइम अँड वर्क हे सोपे चॅप्टर असतात, नंबर सिस्टीम आहे सोपा चॅप्टर आहे, है ना. तो असे जे सोपे सोपे चॅप्टर आहे, समजा आता 16 ते 17 टॉपिक आहे फॉर एक्झाम्पल, त्यातले 8 तर इझी असतील. किती असतील? 8. 8च टॉपिक चांगले करून जा. किती टॉपिक करून जा? 8. आणि जो मेन विषय तुम्हाला सांगितला त्यातला कोणता इम्पॉर्टंट आहे? DI. तर तुम्हाला DI नाही की तुम्ही 40-50 DI शिकून देईल क्लासमध्ये.
किती शिकवेल 40 ते 50 DI. समजा आता 3 किंवा 4 DI जर तुम्हाला पेपरमध्ये येऊन राहिले, आपण 3च पकडू, ठीक आहे. 3 DI वर नाही काही तर 15 क्वेश्चन, ठीक आहे. त्यातले अर्धे तो सोडवता येतील आपल्याला. म्हणजे DI मधून समजा 15 मार्काचे जरी DI पकडले आपण, तर 7 ते 8 मार्क आपण काढू शकतो. आणि उरलेले जे काही आपण 8 चॅप्टर केलेले आहे, ठीक आहे, त्यातले 12-15 मार्क पकडा. येतं लक्षात. म्हणजे मिनिमम सांगू राहिलो मी एकदम तुम्हाला. तर नाही काही तर मिनिमम इथून 20 मार्क तर काढू शकतो. एखाद्याचा चांगला असेल तर 30ही काढू शकतो. म्हणजे आपण मॅथ्स मध्ये टार्गेट किती देऊ शकतो, 20 ते 1. समजा स्पीड टाइम डिस्टन्स कठीण वाटते, बोट अँड स्ट्रीम कठीण वाटते, लिमिट समजून राहिलं का, कठीण वाटते सोडून द्या, काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे. तरी आपला जो 50% पोर्शन आहे, म्हणजे 30 मार्काचा जरी आपण अभ्यास करतो, 20 मार्क जरी सोडून दिले तरी आपलं काम जमतं. समजून राहिलं काय म्हणायचं आहे. म्हणजे जी गोष्ट जमत नाही त्याची डोकदुखी करायची आवश्यकता नाही. आता रिझनिंग असा पोर्शन आहे की यातलं सर्वच काही जमते, त्यातलं सर्वच काही आपल्याला यायला पाहिजे आणि ते जमते सुद्धा, इझी असते है ना. आणि त्याची आपण तेवढी काय करू, प्रॅक्टिस पण करून घेऊ, ठीक आहे. तरी आपण इथं जर पकडायला गेलो तर मी 60 ते 70 मार्कच पकड. किती पकडू आपण, समजा टाइम लिमिट आहे किंवा काही आहे, एखाद्याची स्पीड नाही आहे, स्पीड वाढवण्यासाठी एकच गोष्ट असते की नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्हाला जास्तीत जास्त काय करावं लागतात, सॉल्व्ह करा. म्हणजे क्वेश्चन वाचायचं कामच नाही पडलं पाहिजे. नाही तर आपलं काय होतं की क्वेश्चन वाचण्यातच आपला 1-1.5 मिनिट चालला जातो. तर जर आपण तशा टाईपचे क्वेश्चन भरपूर सोडवले असतील तर क्वेश्चन बघितल्याबरोबर आपल्या लक्षात येईल की हा काय आहे, तर आणि पटापट आपण सोडवायला काय करू, सुरुवात करू. म्हणजे जर प्रॅक्टिस जास्त केली तो 60 ते 70 मार्क काढणं काही मोठी गोष्ट नाही. आणि इंग्लिशमध्ये पुन्हा समजा इंग्लिश कमजोरी आहे तरी आपण नाही की तो 20 ते 25 मार्क तर काढूच शकतो आउट ऑफ 50. आणि याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काय करायची आहे, रीडिंग, है ना. रीडिंग करायची. जसं आपण न्यूजपेपर वाचला, न्यूजपेपरमध्ये एखादा नवीन शब्द भेटतो आपल्याला, त्याचे सिनॉनिम्स बघणे, अँटोनिम्स बघणे, ठीक आहे, फ्रेजेस बघणे, त्याचा वाक्य तयार करून पाहणे, हे सर्व ऍक्टिव्हिटी आपण क्लासमध्ये घेऊ. मी सेपरेटली घेईल आणि जे इंग्लिशचे टीचर आहेत ते सुद्धा तुम्हाला घेतो, ठीक आहे. तो अशा प्रकारे आपले किती मार्क झाले रे हे. आता हा मिनिमम जरी पकडला आपण तर हा 100 वर चालला. आलं का लक्षात. एकदम कमीत कमी जरी पकडला आपण तर किती मार्क भेटून राहिले, 100, ठीक आहे. आणि 70 आणि 30 किती रे, 100 झाले आणि 25 105. तुमच्या लक्षात. म्हणजे असं मिनिमम टार्गेट ठेवून सुद्धा आपण आपल्या जे टार्गेट आहे त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. याच्या लक्षात. पण जेवढं दिसते तेवढं इझी नसते हा. आलं का लक्षात. कारण ठरवणं आणि करणं याच्यात भरपूर मोठा डिफरन्स आहे, है ना. जरी मी तुम्हाला सांगितलं की 8च चॅप्टर आपल्याला करायचे आहे, पण ते 8 चॅप्टर करत असताना तुम्हाला सर्वीकडनं त्याला करायचं आहे. क्लासमध्ये शिकवलेलं करायचं आहे, मॅथ्सचे जे काही 2-3 बुक्स अवेलेबल असतील त्याच्यातून तुम्हाला करायचं आहे, युट्यूबवर बाकी टीचरांचे व्हिडिओ अवेलेबल असतील, मला काही अडचण नाही आहे, त्यांच्याकडून करून घ्या. म्हणजे माझं म्हणणं आहे की चौफेर याच्यातून तो तुमचा टॉपिक काय झाला पाहिजे, कव्हर झाला पाहिजे. म्हणजे कशाही प्रकारचा क्वेश्चन जर आला, म्हणजे आपण जर मिनिमम टॉपिक करून राहिलो तर मग ते पूर्णपणे आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणजे जर एक चॅप्टर आहे जसं टाइम अँड वर्क पकडू आपण, तर त्याचे मग 200-250 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलेले असायला पाहिजे. म्हणजे कसंही जरी आला तुम्हाला तिथं टॅकल करता यायला पाहिजे. कारण मॅथ्स अशी गोष्ट आहे की जसाच्या तसा क्वेश्चन येत नसतो. येते का लक्षात. म्हणूनच सर्व एक्झाम मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग टाकलं जात, कारण तिथं बुद्धी चेकअप होते. समजून आलं. कारण तिथला सिलेबस काय होतो, चेंज होतो. इतिहास आहे 1857चा उठा आहे, तो 1857 जसा घडला तसाच आहे, जसा बुक मध्ये आहे तसाच तिथं लिहावं लागते. पण मॅथ्स मध्ये तसं नसते. आणि त्याला उपाय एकच आहे की नंबर ऑफ प्रॉब्लेम आपल्याला काय करावं लागतात, करून बघावे लागतात, सॉल्व्ह करावे लागतात. क्लिअर आहे. चल, तर झालं मॅथ्स बद्दल. दुसरं रिझनिंग मध्ये जर बघितलं, एक तुम्ही सेल्फ स्टडी पण सुरू करू शकता सध्या, ठीक आहे. एक बुक आहे खूप चांगलं जे सेल्फ स्टडीला पण कामात पडते, अरिहंत पब्लिकेशन, वर्बल रिझनिंग अँड नॉन वर्बल रिझनिंग, ठीक आहे. कुठलं बुक आहे, अरिहंत पब्लिकेशनचं वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग. तर याला जर तुम्ही केलं म्हणजे हा 100 मार्काचा पोर्शन तुमचा यामध्ये आला, ठीक आहे. याचं जी बुक आहे समजा क्वांट साठी, तर क्वांट साठी लक्षात घ्या यस टेनचं आहे ना, RS अग्रवाल वापरू शकता तुम्ही.
RS अग्रवाल, S10 पब्लिकेशनचं RS अग्रवालचं बुक. याच्यात नंबर ऑफ क्वेश्चन जास्त सापडतील तुम्हाला. आपल्या अकॅडमी कडनं प्रोव्हाइड केल्याच जातात बुक्स. सोबत हे पण रेफरन्स साठी तुमच्याकडे असू द्या, है ना. आणि इंग्लिश बद्दल तर माझं सजेशन राहील तुम्हाला, ठीक आहे, की जास्तीत जास्त तुम्ही कशावर भर द्या, रीडिंग. न्यूजपेपर रीडिंग करा, त्याच्यानंतर मोटिवेशनल बुक्स रीडिंग करा. पण मोटिवेशनल बुक रीडिंग करत असताना इंग्लिश मधले करा. कशातले करायचे, इंग्लिश मध्ये. आणि तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही बुक्स नेऊ शकता, रीड करू शकता. अभ्यासाच्या दरम्यान एखादा घंटा तरी अदर बुक वाचायला पाहिजे, जे आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच आपण काय म्हणू, एक पार्ट म्हणू. जे काही सक्सेसफुल पर्सन आहे त्यांची एक कॉमन हॅबिट आहे, दॅट इज अ रीडिंग. की ते निरंतर काय करत राहतात, वाचत राहतात आणि अपडेट होत राहतात, है ना. नाही तर जे नॉलेज गेलं, एक गोष्ट लक्षात घ्या, लाईफमध्ये आपण कधी स्टेबल नसतो, है ना. आपल्याला कधी कधी वाटतं की आपलं झालं, येतं का लक्षात. समजा आता मी जर म्हटलं की मी झालं बाबा सक्सेसफुल, तर एखादा मागून वर चढत असतो आणि त्याचा जेव्हा ग्राफ वर जाते, तर आपण जरी एका जागी आहे, तो वर चालला तर आपण काय चाललो, समजून आलं का. तर लाईफमध्ये सक्सेसफुल राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहावं लागते, म्हणजे मागचा मागं राहायला पाहिजे ना आपण. येतं लक्षात. जर आपण थांबलो तर मग खालचा वर निघ. क्लिअर आहे, ठीक आहे. तर हे रीडिंग हॅबिट पण एक महत्वाची गोष्ट आहे, ठीक आहे. तो अशा प्रकारे जो आहे हा आपला पूर्णपणे MBA चा पेपर राहतो, ठीक आहे. आता याला आपण कव्हर कसं करू, तर मी जसं तुम्हाला सांगितलं की सध्या आता काही जणांनी बॅचेस जॉईन केलेल्या आहे आपल्या इथल्या, है ना. तर त्यांच्यासाठी आपण काय करू, जो कॉमन पोर्शन आहे तो मंडे टू फ्रायडे मध्ये सुरू आहे. कधी सुरू आहे, मंडे टू फ्रायडे. काही जणांना याच्यासोबत बँकिंगचं पण प्रिपरेशन करायचं असते, तो जीकेचा क्लास सॅटर्डेचा इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. 10 ते 12 जीके करा. तर आपण एक काम करू, सॅटर्डेला आपल्याला एक्स्ट्राचे तास कुठून काढावं लागतील, एक काढावं लागेल सॅटर्डे मधून आणि दुसरं काढावं लागेल संडे मधून. येतं लक्षात. तो आपण काय करू, एक दिवस रिझनिंगला फोकस करू आणि एक दिवस मॅथ्सला फोकस करू. येतं लक्षात. आणि मॅथ्स सोबतच, आता मॅथ्स मीच तुमचं घेणार आहे, है ना. तर मॅथ्स सोबतच आपण काय करू, इंग्लिशला पण ऍड करू. म्हणजे मी जसं माझं इंग्लिश डेव्हलप केलं तशा प्रकारे तुमचं डेव्हलप करण्याचा काय करतो, प्रयत्न करतो, ठीक आहे. याचा आपण एक टायमिंग ठरवू आणि त्यानुसार मग आपला जो आहे तो प्लॅन आखू. आणि पुरा प्लॅनिंग नुसार, है ना, एक प्लॅनिंग पण मी तुम्हाला सांगेल, ठीक आहे. की आता जसं म्हणजे जसं आपल्याला प्लॅन काढायचा आहे, मार्च मध्ये वगैरे पेपर आहे, तो प्लॅन कसा काढत असतात, म्हणजे आपल्याकडे किती दिवस आहे, किती सब्जेक्ट आहे, किती टॉपिक्स आहे, कुठल्या टॉपिकला आपण किती दिवस द्यायला पाहिजे, किती तास कुठल्या सब्जेक्टचा अभ्यास करायला पाहिजे, कुठल्या टॉपिकला महत्व द्यायला पाहिजे, किती त्याची रिव्हिजन करायला पाहिजे, है ना. हे पण हळूहळू आपण बघू, म्हणजे तुम्ही व्यवस्थित काय करू शकाल, त्याच्यावर टार्गेट करू शकाल. क्लिअर आहे सर्वांना, ठीक आहे. काही डाऊट आहे, एनी क्वेश्चन, नाही.